परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी प्रकल्प जो आहे या प्रकल्पाचं काम पूर्ण करावं या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि भूम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा जो आहे तो मोर्चा निघालेला आहे। या मोर्चामध्ये माजी आमदार राहुल मोटे हे देखील सहभागी झालेले। शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, मला सांगा काय प्रमुख मागणी आहे, कशासाठी हा मोर्चा सुरू? आमची प्रमुख मागणी हीच आहे की मागील 5 वर्षापूर्वी आमचं धरण फोडण्यात आलं। आमचे जवळपास त्या धरणाच्या उशाला 8 गाव आहेत। छोटंसंच धरण आहे खंडेश्वरी प्रकल्प म्हणून। त्यानंतर एखादं जर तुम्ही धरण फोडलं, बरं धरण फोडल्यानंतर कुठलंही धरण नवीन जरी बांधायचं म्हणेल 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील। त्यांनी साधी निविदा काढायला आणि ते मंजूर करायला 5 वर्ष झाले मागील काम करतात। आमचे आमदार म्हणले होते की तुम्हाला सगळ्यांना आम्ही पाणीदार करू, ते पाणीदार तर मागेच राहिलं। आम्ही जे काही लोक पाणीदार होतो ते सुद्धा कोरडवाहू झाली। आज अशी अवस्था झालेली आहे की प्रत्येक बागायतदार शेतकरी कोरडवाहू झालेला आहे। त्या प्रत्येकाच्या 10-10 एकर ऊस होता तर एक एकर सुद्धा त्याचा ऊस शिल्लक नाहीये। आज जरी तुम्ही पावसात जाऊन बघितलं तर खंडेश्वरी प्रकल्पामध्ये मृत साठा राहिलेला आहे। माझी कळकळीची विनंती आहे या शासनाला की कधीतरी येऊन तुम्ही या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या। त्या कधीतरी तुम्ही धरणामध्ये या, बघा काय अवस्था झाली आहे। अहो तुम्ही फोडायला उभा राहून फोडता, आमचा फोडण्याला विरोध नाही। तुम्ही म्हणले की जुनं धरण झालेलं आहे आणि त्याचा एक सांडवा फोडावा लागतो, काही विरोध नव्हता आमचा, पण तुम्ही वर्षभरात तो सांडवा नीट का नाही केला? माणसाला शेतकऱ्यांना एक वेळ रस्ता नाही दिला तरी चालेल, पण तुम्ही जर त्यांना पाणी आणि वीज व्यवस्थितरित्या पुरवली। प्रशासन टोलवाटोलवीची उत्तरं देते। मागील 10 दिवसापूर्वी प्रशासनाला आम्ही शेतकऱ्यांनी येऊन निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 8 दिवसामध्ये काम चालू करू। 8 दिवसामध्ये नाही काम चालू केलं तर आम्ही काय करायचं असं आम्ही प्रशासनाला विचारलं। त्यांनी म्हणले तुम्ही विचार त्याच्यावरती तुम्ही करा। त्यानंतर आम्ही सांगितलं की आम्ही मोर्चा काढू सर्व शेतकऱ्यांना घेऊन। आज सगळ्यांचे ट्रॅक्टर होते, सगळे बागायतदार लोक होती, पण ती बागायतदार सगळे कोरडवाहू झाले। त्या सगळ्यांचे ट्रॅक्टर आज बँकेंनी अनेक लोकांचे ट्रॅक्टर ओढून नेलेले आहेत। जेवढे काही ट्रॅक्टर आज शिल्लक आहेत तेवढे सगळे ट्रॅक्टर आम्ही प्रशासनाच्या दारात आणून लावतोय। एक ना एक शेतकरी एवढा वैतागलाय की आज इथून हलायला तयार नाही। जर प्रशासनाने आज लिहून दिलं की येत्या 15 दिवसात आम्ही काम चालू करतोय तरच आम्ही इथून हलणार आहोत, नाही तर हलणार। काय समस्या ती नेमकं? समजतं काय, किती वर्षापूर्वी हा तलाव फोडला ह्यांनी आणि आज परिस्थिती काय 5 वर्ष झालं ही काही बघायला तयार नाही। शासन अगदी विरोधात चालते, बाकी काही बोलायचं नाही। असं नेमकं जी प्रकल्प पेंडिंग आहे कशासाठी नेमकं काय वाटतं? कोणाला बोलायचं सोबत शेतकरी, मला सांगा काय विषय नेमकं? पण त्या काय नेमकं अडचण काय? अडचण आमच्या तलावात पाणी नाही, आमच्या जनावराला खायला चारा नाही, पाणी प्यायची पंचायत आहे। बँकेचं कर्ज बँकेचं कर्ज आहे माझ्याकडे, 2 बँकेचं कर्ज आहे। किती कर्ज? पाईपलाईन करून मी पुन्हा आता शेवटी त्यातलं पाणी पडलं नाही। काय मागणी आहे आता सरकारला तळप करावा अशी मागणी आहे। जर पाहिलं तर अगदी शेतकरी संतप्त झालेले आहेत। मला सांगा नेमकं काय मागणी आहे? कसं आहे, हे संघर्ष समितीच्या माध्यमातून मांगले साहेब व त्यांचे सर्व सहकारी इथं शेतकरी आक्रोश मोर्चाला आलेले आहेत। शेतातले कामाचे दिवस असताना जवळजवळ 200-400 ट्रॅक्टर या ठिकाणी भूम शहरामध्ये हे निवेदन द्यायला आलेले आहेत। 4 वर्षापूर्वी एखादी घटना घडली, तिथं धरण फोडावं लागलं जास्त पाऊस झाल्यानंतर, परंतु 5 वर्षानंतर सुद्धा त्याची दुरुस्ती झाली नाही। त्यामुळं लोकांमध्ये संताप आहे। इथले आमदार पालकमंत्र्यांनी ह्याच्याकडं लक्ष न दिल्यामुळं, निष्क्रिय आमदार असल्यामुळं हे काम पेंडिंग पडलेलं आहे। एखादं नवीन धरण 5 वर्षात उभं राहतं, परंतु जुनं असणारं 80 सालचं धरण ज्याची किंमत फक्त 85 लाख होती त्याच्यावर आज 1.5 कोटी रुपये खर्च झालाय विदाऊट टेंडर, तरी सुद्धा हे धरण अजून दुरुस्त झालेलं नाही। अजून त्याला 9 ते 10 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 7-8 महिन्यापूर्वी ह्याचं टेंडर निघालं होतं, परंतु 2दा टेंडर निघून सुद्धा ती प्रक्रिया थांबवली गेली। ती आता का थांबवली गेली हे मीडियाने जरा शोध घेणं गरजेचं आहे। 1 वर्ष झालं प्रशासकीय मान्यता, निधी मिळून, तांत्रिक मान्यता मिळून, तरी सुद्धा 2दा-3दा एक छोट्या 10 कोटीच्या कामाला एवढा उशीर का लागतो हे मी आज मीडिया समोर बोलत नाही। आपण त्याची जरा माहिती घेतली तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला होतील। आता शेतकऱ्यांची जी मागणी आहे की पुढचं नुकसान शेतकऱ्यांचं होऊ नये म्हणून तात्काळ हे काम करणं गरजेचं आहे। जर आपण पाहिलं तर अगदी शेतकरी संतप्त झालेले आहेत। या प्रकल्पाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता या शेतकऱ्यातून केली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भूम।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.